आम्हाला कधी बसता येईल, आम्हाला कसं ऐकता येईल. 1-2 दिवस आम्हाला आपण आता आहे तर सर्वांना सांगून आपण जोपर्यंत तोपर्यंत सांगा. नाही मला नाही सांगता येत. माझ्यामध्ये प्रतिभाही नाही, सांगताही येत नाही. यांना माहिती सगळ्यांना माहिती. निघायचे का ते उलट फार चांगलं होईल सगळ्यांना ऐका. सकाळचं काय नसतं आम्ही ऐकायला येणार आहोत. आम्ही कसे यावं, अगोदर यावं का पाठ चालू असताना यावं, कसे आले न सांगता यावं, सांगून यावं. आता आम्ही तुम्ही सांगा कसं यावं, ते नाही सांगणार. मला श्रवणाचा लाभ कसा होईल सांगा. याच्यातलं कोणाला सांगायला सांगू. सकाळी मला वाटतं 8ला सुरू होतं. 7 ते 8 विचार सांगले जातात. 8 ते आम्ही अचानक आलं तर चालेल का? हा कसे आले आमची हालत काय होते अचानक आलं होतं, सगळं विस्कळीत होतं. उलट आपण आता जर जोपर्यंत तोपर्यंत मी तर म्हणतो मागच्या सारखं मुक्त चिंतन मार्गदर्शन म्हणून केलं तरी चालेल. क्रमाचा पाठ सांगितला. आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला येतच नाही काही. तुम्ही जेवढी मेहनत केलेली आहे वेदांतासाठी तेवढी आम्ही काय मेहनत काहीच नाही स्वामी. फक्त आम्ही स्वामी महाराजांच्या जवळ ऐकत राहिलो फक्त एवढंच. काय ठराविक आणि ते ठराविक. आपली बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे. नाही काहीच नाही. सांगण्याची पद्धती श्रेष्ठ आहे, निरूपणाची पद्धती श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर संत वाङ्मयाचा आपण अभ्यास केलेला आहे. हे सगळं आहे तुमच्यामध्ये. बुद्धिमत्ता स्वतःची प्रखर बुद्धिमत्ता आहे. चिंतनात काळ जातो. मला असं जुळवणूक करून व्यवस्थित खरोखरच सांगता येत नाही. पुन्हा संस्कृत व्याकरणाचं काही अध्ययन केलं नाही. आपलं शालेय काही संस्कृत झालं त्याच्यावरच असं आयुर्वेदचं पण त्याच्यावर, हे पण त्याच्यावर. जास्त कुठलेच सगळ्यांना माहिती आहे. काहीच सगळ्यांना माहित असं तर एवढं लोक तुमच्या जवळ येत नाही. प्रेमाने किंवा इथं दुसरं काही नाही. वेदांताचं थोडं पाठ भेट त्या निमित्ताने चिंतन होतं. आमच्याकडे सोडलेले लोक सुद्धा तुमच्याचकडे आवड लागली नाही. ते आता काल परत ते म्हणे माझं सगळं विसरून गेलं. ते आपले ते महाराज काय हरीश महाराज ते म्हणे आता स्वामीजींना सोडून आलो इकडं. मला वाटतं का मी शून्यच झालो. मी कमीत कमी 8-10 तरी जातो म्हणे आता याला ऋषिकेशला. म्हणजे आवृत्ती होईल का म्हणे तिथं. म्हणून आम्ही जात असतो तिथं पुढे. आता ते नाही एवढं तुमची आवृत्ती होईल म्हणून गेले असतील बहुतेक ते मला ते दुसरे विनोद ते जे इथे येतात ना त्यांना भजनाची आवड असते किंवा ज्ञानेश्वरीची आवड असते. म्हणून मग त्यांना तिथं चालतं ज्ञानेश्वरी. चला आपण आम्ही ते इथं बोलत नाहीत काही मध्ये काही कधी काही सांगत नाहीत काही चर्चा करत नाहीत. त्यामुळे मग आम्हाला आवडल्यासारखं होतं ते. कुठं इथं कोण बोलत नाही. ते हरीश महाराज नाही. ते दुसरे एक महाराज होते ते दुसरे एक आणखी काय ते पण नाही बोलत नाही. म्हणजे बा एखाद्या ओवीचा अर्थ असा करावा, याचा असं करावं, अन्वय तरी असं करावं किंवा मला वाटतं उपनिषदामध्ये त्यांचं संत वाङ्मयाचा अभ्यासच नसतो ना. ते कसे करतील. नाही पण ते हे पूर्वी आता तुम्ही सांगा मला या ओवीचा अर्थ सांगा. आपण मी कसं काय सांगेन. ज्ञानेश्वरी सांगितली, गाथा सांगितलं. आपण खरा अर्थ तर आपल्याच मुखात होईल ना. तसं कसं. आता तुम्ही सगळी माणसं प्रमाणनिष्ठ माणसं आहेत. बरोबर आहे. प्रमाणनिष्ठ माणसं म्हणजे मग बुद्धिमत्ता पाहिजे. पाठ केली पाहिजे ना प्रमाण. बरोबर आहे. पद्धत आहे. पाठ केली पाहिजे. पाठांतर पाठांतर नाही. पाठांतर करायचं म्हणजे मेधा पाहिजे. मेधा पाहिजे. बरोबर आहे.
आणि जर एखाद्याला मेधा नसेल तर पाठांतर होणार नाही. नाही. पाठांतर नसेल तर संत वाङ्मयाचं प्रमाण सांगू शकत नाही तुम्ही. मला मग काय त्या तो माणूस महाराष्ट्राच्या दृष्टीने शून्य आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने त्या- बरोबर आहे ना? ती पद्धत पडली इकडे. होय ना? कोणीही कीर्तन ऐकणार असेल काय असेल तर तो प्रमाण किती देतोय. आता मला कळतंय, मी ऐकतोय की हा माणूस 1.5 तास बडबडलेला आहे आणि त्याने प्रमाण दाखवलेली आहे. 10 प्रमाण दाखवलेली आहे. ठीक आहे. आणि तो मस्त स्वरामध्ये गातोय, पण 1.5 तासामध्ये त्याने काय दिलं काहीच नाही. याचा मी ज्या वेळेला माझ्यासारखा माणूस विचार करतो त्यावेळेला मला ते शून्य काही नाही केलेलं. नुसता बाकी मुद्दा सोडून बाकीचं बरळत बसलेला आहे. बाकीचं त्यांनी काही केलेलं नाही हे मला समजतं. अभंगावर हा माणूस बोललाच नाही. अभंगाच्या पंक्तीबाबाविषयी याने काही बोललेलं नाही. त्याच्यापेक्षा मी सांगतो त्याच्यापेक्षा मी 100 नाही 1000 पटीने बरं. एक गोष्ट अरे खरी आहे की तुम्ही जशा तऱ्हेने प्रमाण सांगू शकता घडाघडा तशा तऱ्हेने मी प्रमाण सांगू शकत नाही सांगू शकत. प्रमाण सांगण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धी असण्यासाठी मेधा लागते. 45व्या वर्षी ज्याने लघुपाठ केलेली आहे हा माणूस आता 70-75च्या ह्याला पोहोचलेला आहे. या माणसाने काय आता प्रमाणपाठ करत बसायचं का की आपल्या ह्याच्यामध्ये राहायचं, मला तर ते अनुभवामध्ये राहायचं. खाली बसलेले आहेत ना त्यांचं पाठांतर जास्त असतं. कोणाचं ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचं गाथेचं 1000 तर ते सांगतात ना, मग ते जुळून मी सांगतो. मी एक सुद्धा प्रमाण पाठ नाही काय केलं. माणसं पण त्यांनी सुरू केलं तर मी ते पूर्ण करू शकतो किंवा अर्धवट सांगतो. ती काय माणसं खेड्यापाड्यात अशी माणसं बसलेली आहेत की कीर्तन करायला घाम पडतील पाठांतरामध्ये. आणि ती माणसं ती पाठ केलेली असतात त्यांना त्याचा अर्थ पण माहित नसतो, अर्थही माहित नसतो, काहीच नाही. पण ती कीर्तन करायला मात्र घाम काढू शकतात. मी आणखी तुम्हाला एक सांगतोय. तुमच्याकडे शिकलेली पण ही गोष्ट माझ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. कोणती तुमच्याकडे शिकलेली गाथा पाठ केलेली माणसं, ज्ञानेश्वरी पाठ केलेली माणसं आमच्याकडे आल्यानंतर तिथे जे भजनामध्ये भजन म्हणतात लोक त्यावेळेला मी एखाद्या पंक्तीचा मला अर्थ कळत असतो. प्रत्येक अभंग कुठल्या संदर्भामध्ये बोललेले आहेत, काय बोललेले आहेत आणि उपनिषदातल्या कुठल्या सिद्धांतावर हे बोललेले आहे हे आम्हाला कळतं. सगळा अभंग लागतो, ओवी सगळी आपल्याला लागते. पण कुठेतरी एखाद्या ठिकाणी याचा मी जो अर्थ करतोय बरोबर आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे म्हणून जर त्या लोकांना विचारलं ती सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. सांगू शकत असली तर बरं झालं असतं, पण माणसं सांगू शकत नाही. हे अभंगाचा साधा सुद्धा मला प्रमाण बिमाण काही देऊ नको. साधा सुद्धा अर्थ सरळ अर्थ समज कुठल्या संदर्भामध्ये बोलले, काय बोललेत, कशासाठी बोलले एवढं मला समजावून सांगा. माझ्या ह्याच्याविषयी शंका आहे. मला जे याचं मत आहे हेच मत तुकाराम महाराजांना पण अभिप्रेत आहे का हे माझं खुंट मी बळकट करू इच्छितो आहे. पण ही माणसं मला मदत करू शकत नाही. विचारतो याला विचारतो की अभंग मला भावलेला असतो, आवडलेला असतो, माझ्या मनाप्रमाणे तुकाराम महाराज बोलतायत असं मला वाटत असतं. याचा अभंगाचा अर्थ तरी मला सांगा रे. नाही सांगता येत नाही. आपल्याला जे स्फुरण होतं ना अभंगा संबंधाने ते सत्य स्फुरण आहे ना, त्याच्यामध्ये काय शंका आहे. मी त्यांना म्हणतोय खरंच मी सांगतोय की गाथा पाठ करतायत तुम्ही ओझा पाहताय नुसतं. ज्ञानेश्वरी तुम्ही पाठ करताय ओझं वाटताय. येराने वाहवा भारा मारता वेदाचा अर्थ आमाचे ठावा येराने वाहवा भारा मारता हे जे तुकाराम महाराज म्हणतायत कोणाविषयी म्हणतायत? ब्राह्मणाविषयी म्हणतात. कुठल्या ब्राह्मणाविषयी म्हणतायत? जे ऋग्वेद गडा म्हणू शकतायत, रुद्री म्हणू शकतायत. संपूर्ण ऋग्वेदाचे 10,000 श्लोक त्याने
पाठ केलेले आहे, घनपाठ, जटापाठ, आणखी की जे पाठाचे प्रकार आहेत त्याप्रमाणे प्रकार ते करत असतात. अशा लोकांना बोललोय की तुम्ही काय केलेलं आहे की फक्त पाठच केलेलं आहे पण त्याच्यामधला अनुभव केलेला आहे का? नाही केलेला आहे. तीच गोष्ट मी इथल्या ज्ञानेश्वरी पाठ केलेल्या आणि गाथा पाठ केलेल्या विचार शकतो की तुमची कीर्ती होते, मान्य आहे. गाथा पाठ केलेली, तुम्ही श्रम केलेले आहे, मेहनत केलेली आहे, जरूर तुम्ही योग्य आहे. लोक तुमचा सन्मान करतात ते पण योग्य आहे. पण मला या सगळ्याच गोष्टी व्यर्थ वाटतात. मी त्यांना विचारतोय की त्या अभंगामधला हा कोणीतरी चांगल्या तऱ्हेने गातोय आणि या अभंगामधला अर्थ मला भावतोय आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत की किती सुंदर, किती उचित तुकाराम महाराज या ठिकाणी बोलतात, किती उचित प्रार्थना करतात. हे मला सगळं भावतं आणि माझ्या डोळ्यातून जर अश्रू येऊ शकतात. तुम्हाला असा अनुभव येतो का? नाही. मी त्यांना विचारतो की तुम्हाला असा अनुभव येतो का? मला रंग येत आहे, माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे, सुंदर वाटतंय. मी तशा तऱ्हेने शुष्क उपनिषद शिकलेलाच माणूस आहे पण या अभंगामध्ये उपनिषदाचा सगळा अर्थ ते समजावून सांगतात आणि याचा भाव किती गंभीर आहे, किती गहिरांमध्ये गेलेले आहे किंवा कदाचित अध्यात्माच्या किती उंचीवरून ते बोलत आहेत तुकाराम. हे तुम्हाला कधीतरी समजलं का? कधीतरी तुम्ही विचार केला का? नाही केला. तुम्ही फक्त कशामध्ये अडकलेले, सुरात अडकलेले, तालात अडकलेले, धारा प्रवाहामध्ये अडकलेले, पण त्या अर्थामध्ये कधीच नाही. चालीवर ही गाणी म्हणणारे आहेत, आमचा अशोक आहेत, बाकीचे विचारतो की त्याचा अर्थाचा कधीतरी तुम्ही गंभीरपणे विचार केलात का? नाही. कीर्तनकारांमध्ये सुद्धा कीर्तन वगैरे करतात, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वेळ काढून टाकतात. त्याच्यामधला जो भाव छान आहे कोणीच समजावून सांगायला तयार होत. त्या मी शब्द काय म्हणतो ते कळतं का? हा व्यर्थ आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी मी पाठ केलेली आहे, कथा पाठ केलेली आहे, हा अभिमान व्यर्थ आहे असं मला वाटतंय. की त्याच्यामधले अभंग त्याचे जर अर्थ तुम्ही नीट सांगू शकत नसाल, अर्थ जर तुम्ही भावलेला नाही आहे, त्या अर्थाशी तद्रूप तुम्ही झालेलं नाही, समजलेला नाही, तर हे एक ओझ आहे असं मला वाटतं. आम्ही हे पाठ केलेलं नाही. उपनिषदाचे एकही मंत्र तुम्ही मला विचारला तर मी सांगू शकत नाही. आपली स्वतःची पोशारकी सांगू शकत नाही हे मला मान्य आहे. आम्ही एक खात्रीने आम्ही सांगू शकतोय. आश्रमामध्ये देखील माझे एवढं काम करणारे कोणी नाही. व्यस्त असतो मी, पण मला असं कधीच वाटलं नाही, निराशा कधी झालेली नाही की मला प्रभूचं दर्शन झालेलं नाही किंवा प्रभूचा बोध झालेला नाही, प्रभूच्या स्वरूपामध्ये मी नाही आहे, प्रभूचा अनुग्रह झालेला नाही, प्रभूने अंगीकार माझा केलेला नाही आहे असं मला कधीच वाटत नाही. दुसरी गोष्ट मरणाचं पण बाकीच्या कशाचंच भय मला वाटत नाही. कुठलीही चिंता काळजी मी फारसा करत नाही. पूर्वी माझा होतं त्यावेळेला मला व्यापारमुळे मी चिडायचो, रागवायचं सगळं. आता माझ्यामध्ये असं हळूहळू अनुभवाने हे असं होऊन जातं की उदासीनता अशी स्थिरता यायला लागते. कशाचंच काहीच वाटत नाही, कशाचंच काहीच वाटत नाही. काही होऊन देत, कसंही होऊन देत, किती संकट येऊन देत, कोणीही जाऊन देत, कोणीही येऊन देत, काहीच वाटत नाही. अशी परिस्थिती येते. ही परिस्थिती अनुभवाला येते का? हे अनुभवाला आली तर सांगते. वैराग्य, ज्ञान, भक्ती त्याची परिसीमा काय आहे? संतांची तुम्ही उदाहरणं देताय, पण तुम्ही स्वतः त्या कक्षेपर्यंत गेलेले आहेत का? एक आळंदी सोडली तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पर्वतावर तुम्ही एकटे राहू शकता का? जंगलामध्ये एकटे राहू शकता का? नाही. भीती वाटते. भीती कोणाची वाटते? कशासाठी भीती वाटते मला सांगा. दुसरं कोणीतरी सोबती पाहिजे. सोबती कोणच नाही. पण सोबती कोण आहे तुमचा? दुसरा कोण सोबती होऊ शकतो? काही विचार नसतो. मी क्लिष्ट तुम्हाला उपनिषदाच्या याच्यामधून भाषेमध्ये बोलू शकत नाही, सांगू शकत नाही. पण ह्या साध्या सुद्धा गोष्टी येतात. साधकाविषयी मी म्हणजे मला बघतोय, अरे
तुझ्या जीवनाचं लक्ष काय आहे? आता ही सगळी माणसं फिरतायत, आता मी इकडून नाही तिकडे, तिकडून नाही तिकडे फिरतायत. काय करतायत त्यांना, कशासाठी फिरतायत? काही इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडे फिरण्यामध्ये काहीच अर्थ नाही. म्हणजे सार आहे, हलकट तो संसार, सार तो भगवंत, असं तुम्ही म्हणता. आपण फक्त अनुभव आलाय का? मी तुमच्याविषयी बोलत नाही, साधकांविषयी बोलतो. आमच्याविषयी तेच आहे. नाही, नाही, आम्ही नाही. काय वेगळे. तुम्ही म्हणाल तुम्ही तुमच्यावर नाही, लावतो. नाही. ही जी फिरणारी माणसं आहेत ना, इथे नाही जमलं का तिकडे, तिकडे नाही गेलं का तिकडे, तिकडे नाही. कशासाठी शोधतायत, कशासाठी फिरतायत तुम्ही? काही गरज नाही. एक जागा लावून तुम्ही नीट लावून द्या ना, आणि त्याचा अनुभव करा. याच्यामध्ये लावून घेऊन स्वतः त्या अनुभवामध्ये जाणं, स्वतः त्याचं चिंतन करणं, ही महत्वाची गोष्ट आहे. बोला महाराज, सांगा आता तुमच्या देवाचा अनुग्रह तुमच्यावर झालाय का नाही झाला? बघ, का झालं नाही? देवाने तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे. 1 कोटीचं शरीर दिलेलं आहे. एक अवयवाची किंमत 3 लाख 4 लाख आहे. लावून बघा तुम्ही. आणि हे सगळं दिलेलं आहे, पण तुमच्या मनामध्ये खंत आहे का? तुम्ही माफ करा की दुसरे लोक कीर्तन करतायत, तसं त्याने मी कीर्तन करू शकत नाही. दुसऱ्या लोकांना रोज बोलावतात कीर्तनाला, तशा तऱ्हेने मला लोक बोलवत नाहीत. ही खंत आहे का मनामध्ये? विचारून बघा स्वतःच्या ह्याला, मनाला विचारून बघा, आहे का खंत? खंत जर नसेल तुम्हाला ही, तर तुम्ही पोचलेले आहात. आणि ही जर खंत तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही काही नाही दाखवले. स्पष्टपणे सांगा मला. असं नाही म्हणून स्वामीजी उघडं पाडतात वगैरे म्हणू नका. मी विचारतो, साधकांना विचारतो, विष्णू सांग बरं, माझ्याजवळ एवढे दिवस राहिलेले आहे, देवाचा अनुग्रह आपल्यावर झालेला आहे, असं वाटतं का? नाही वाटत. हा, नाही वाटत. नाही वाटत. बरं, भविष्याविषयी काय चिंता वाटते? चिंतनात काळ जावा असं वाटतं. हा, चिंतनातच काळ जावा असं वाटतं. वाट नाही, जे चिंता वाटतं- काय वाटते? भविष्याची काय चिंता आहे? ते म्हणतात की भविष्यात हेच काळ सगळा वेदांत वाटेल हे सदा. बरोबर आहे. नाही, ही खंत वगैरे सगळी संपली पाहिजे असं. म्हणजे अजून खंत नाही संपली ना, नाही संपली. मी तेच म्हणतोय. उपनिषद सगळी पूर्ण केल्यानंतर ही खंत तुमची का संपू नये? म्हणजे उपनिषदाचा अभ्यास जशा तऱ्हेने करायला पाहिजे तशा तऱ्हेने तुम्ही केलाच नाही ना. असं ही सगळी खंती तुमची संपायला पाहिजे. तुम्हाला हा अनुभव यायला पाहिजे की मी जिथे जिथे जातोय तिथे सगुण रूपाने म्हणा, निर्गुण रूपाने म्हणा, सगळीकडे भगवंत आहे हे तुम्हाला अनुभव यायला पाहिजे. हा अनुभव काय येत नाही? तुम्ही बसल्या जागी आहेत आणि तुमचा एकमेव अद्वितीय ब्रह्म आणि संपूर्ण जग हे मिथ्या आहे, याचा अनुभव तुम्हाला कधीतरी आलाय का? घेतलाय का तुम्ही? कधीतरी अनुभव घेतलाय का? मला सांगून द्या. हा, सांगा ना. तू घेतलंय का? तू घेतलंय का? सांगा. येतो पण टिकत नाही मला. हा, टिकत नाही तो विचार. हा, तसा अनुभव येतो पण टिकत नाही. नाही नाही, अनुभव येतो. अनुभव येतो म्हणजे कशाचा अनुभव घेता तुम्ही मला सांगा. हे बघ, म्हणजे आता हो, घेता, बघा. त्या वृत्तीला डॉक्टर धरून साहेब. घेता की वृत्ती विवर्जित घेता अनुभव. नाही नाही डॉक्टर साहेब, मी तुम्हाला सांगतो, भात शिजलाय की नाही शिजलाय हे कसं जाणायचं? सांगा. एकाशी ते काय वाटतं. हा. भात शिजलाय की नाही शिजलाय हे कसं जाणायचं? एक एका शिताने शेतावर- तुम्ही जाणू शकताय काय की हा भात, पण एक शेत तुम्ही दाबता ना, पण त्याच्यावरून तुम्ही जे हे करता हे अनुमानच करता ना की सगळा भात शिजलाय. एकावरून सगळ्याचं कसं काय? शेतावरून भाताची परीक्षा हे कसं काय म्हणता येईल सांगा मला.
पण तो तुमचा अनुभव आहे ना ज्या अर्थी एक शिजलं त्या अर्थी सर्व की हे झालं म्हणजे काय त्याचा अर्थ सगळ्यात भात शिजलेला आहे मग आता तुम्हाला अनुभव किती पाहिजेत किती अनुभव पाहिजेत मला सांगून द्या कशासाठी अनुभव कसला पाहिजे तुम्हाला कोणाचा अनुभव तुम्ही घेऊ इच्छित आहे बोले ना कोणाचा अनुभव घेऊ इच्छित पण आहे देवाचा पण देवाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल पण देव आहे कसा हे तर सांगा आता वारकरी संप्रदायावर हे केलेलं आहे संस्कार केलेले आहे की देव बघायचं तर पंढरपूरला जा बरोबर आहे ना मग पंढरपूरच्या देवाचा जर अनुभव आलेला आहे मग तुम्ही शिकता की कशासाठी जवळ येत आहे कशासाठी तिथे जायचं झालं की अनुभव आला बस पण त्या अनुभवाची तृप्ती का नाही मग अनुभवाला आलं ना तर मग तृप्त झालं पाहिजे मग आता ही सगळी धावपळ तुमची थांबली पाहिजे ना का हो तुम्ही पंढरपूरला किती वेळेला गेलेले भरपूर वेळा गेलेला मग ही हा उतावळीपणा कशासाठी मला याच्याकडे जाऊ दे त्याच्या पाठात जातो त्याच्या पाठात जातो त्याच्या पाठात जातो त्याच्या पाठात जातो इकडे आपण जातो इकडे जातो तिकडे हे आहे कशासाठी मला सांगा कोणीच उत्तर देऊ शकत नाही बोला उत्तर द्यायला पाहिजे नाही आता तुम्ही ज्या तऱ्हेने बोलतायत ना वृत्ती प्रभाकरच्या भाषेमध्ये त्या वृत्ती प्रभाकरच्या भाषेमध्ये मी वृत्ती प्रभाकर काही शिकलेलं नाही पण वृत्ती प्रभाकरच्या भाषेमध्ये मी बोलू शकत नाही किंवा ती त्या भाषेमध्ये मी सांगू शकत नाही उपनिषदाची भाषेची भाषा आणि पण या भाषेमध्ये मला तर वाटतंय की परमेश्वराचा अनुभव परमेश्वराची अनुभूती हा अत्यंत सोपा विषय आहे आणि त्याच्यासाठी काही फार मोठं अध्ययन करावं लागतं अशातली काही गोष्ट नाही आहे आणि इतकी क्लिष्ट पद्धतीने अध्ययन केलं पाहिजे अशातली काय गोष्ट नाही. साधी सुधी उपनिषद सरळ तऱ्हेने साध्या सुद्धा लावून घेतली की त्याच्यामधला एक महत्वाचा तो हे आपणाला एकमेव अद्वितीय धर्म आहे हा सगळ्यात महत्वाचा अर्थ आहे तसं म्हटलं तर फोन करेल आणि संपूर्ण जग हे काय मिथ्या आहे खोट आहे आता हे खोटं कसं ठरत आहे सगळं जे जग आपल्या समोर आहे दिसतंय त्याचा साक्षात्कार होतं अपरोक्ष होत आहे तर ते खोटं कसं आहे सांगायचं इकडे इकडे मग मी खाली बसतो नाही तिथं बस बरोबर मी खाली बसतो संस्थेमध्ये अध्यात्म म्हणून त्यांचे वडील हे क्लिष्ट काहीच नाही पण ते समजण्यासाठी पारिभाषिक शब्द याची गरज पडली तर ज्याला लवकर होईल त्याला काही गरज नाही त्याची शेवटी अधिकार कमी पडतो हेच मान्य करावं लागेल नाही अधिकार कमी पडतोय अशातली गोष्ट नाही आहे आपण तो अनुभव घेऊच इच्छित नाही हा हे तो अनुभव घ्यायचा झाला तर एका क्षणामध्ये तो आपणाला अनुभव घेऊ शकतो आणि जसं तऱ्हेने एक बोट चेपलं एक भाताचं एक शीट चेपल्यानंतर आपण निर्णय करतो की हे सगळं असंच आहे तर तशाच तऱ्हेने मी आता एक डॉक्टर साहेब छोटस गोष्ट तुम्हाला समजून सांगतो बघा हे तुम्हाला आवडली तर बघा नाही आवडली तर खोटी आहे म्हणतात बस की तू बस आणि बस उभं कशाला करता आज मी आळंदीत इथून गेलो की मुंबईला जाईल रेल्वेने
आळंदीपासून मी दूर गेलो, ह्या रूमपासून मी जायचं असेल तर मग मोटरसायकल किंवा वाहनामध्ये बसून रेल्वेत बसून मी मुंबईला जाईल. मुंबई आणि आळंदी एवढं अंतर मी दूर गेलो ह्या ठिकाणापासून. मुंबईला बसल्यानंतर मी विमानातून उडलो आणि न्यूयॉर्कला गेलो. मी या ठिकाणापासून तेवढं अंतर 5-6 हजार 7-8-9 हजार दूर घेऊन गेलो. तिथे मी बसून रॉकेटमध्ये बसलो. रॉकेटमध्ये बसल्यानंतर उडालो आणि अंतरिक्षामध्ये जाऊन बसलो. आता पृथ्वी माझ्यासमोर दिसत आहे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत एवढी पृथ्वी दिसते, कारण सूर्य गोल एवढा दिसतोय. बाकी सगळे हे पृथ्वी जितका मी दूर जातोय तेवढी तेवढी ही पृथ्वी संकोचित व्हायला लागलेली आहे. आता केवढी झाली? एवढी झाली, मोठ्या तव्या एवढी. आणखी थोड्या वेळाने जाईल तर ही किती झाली? भाकरी एवढी झाली. आणखी थोड्या वेळाने गेल्यानंतर ते पेरू एवढी झाली. आणखी थोड्या वेळाने गेल्यानंतर ती लिंबा एवढी झाली. आणखी थोड्या वेळाने मी दूर जातोय या पृथ्वीपासून, ती लिंबा एवढी झाली. आणि लिंबा एवढ्या झाल्यानंतर ती राई एवढी झाली. आणि राई एवढी झाल्यानंतर आणखी काही थोड्या वेळाने ती पृथ्वी काय झाली? गायबच झाली. पृथ्वी आहे पण माझ्यापासून ती गायब झाली. कशी? मी तिच्यापासून जसं दूर जायला लागल्यावर ते काय होतं, एक एक गोष्ट गायब व्हायला लागली. आता आणखी तुम्हाला सांगतो, सूर्य त्या ठिकाणी सपाटणारा एवढा मोठा गोळा होता. हा गोळा हळूहळू संकुचित होत 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 जसा मी दूर जातोय तसं हा संकुचित होत होत एवढं होतंय. शेवटी एक टिमटिम करणारा तारा बनला. आणखी मी गेल्यानंतर हा टिमटिम करणारा तारा या काय म्हणतात, काजूला कशाला म्हणतात, काजव्या एवढा झाला. आणि काही वेळानंतर तो संपूर्णपणे संपून गेला. सूर्य आहे एवढा मोठा सूर्य, लाखो किलोमीटर पलीकडे असणारा सूर्य गायब झाला. पृथ्वी हजारो किलोमीटर पलीकडे गायब झाली. ज्यावेळेला मी आणखी याच्यामधून जातोय त्यावेळेला रॉकेटमध्ये फक्त एक नळी, जीवनवाहिनी नळी आहे. मी ज्यावेळेला रॉकेटमधून उडी टाकतो, त्या उडी टाकल्याबरोबर ती नळी मला खेचून घेते आणि त्या रॉकेट बरोबर मी चालत असतो. आता मी ठरवलेलं आहे ते मी एकटंच राहायचं नाही. मी जवळ माझ्याजवळ सुरी असते, या सुरीने माझी जीवनवाहिनी नळी कापून घेतो. कापून घेतल्याबरोबर प्रचंड वेगाने ते रॉकेट निघून गेलं. तर संपूर्ण अंतरिक्षामध्ये मी केवळ राहिलेलो आहे. थोडासा ऑक्सिजन आहे, त्या ऑक्सिजनच्या जीवावर एक 5-10 मिनिटं मला काय होतं, मी जिवंत आहे. आणि थोड्या वेळाने त्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि याच्यामुळे माझं सगळं शरीर फुटणार आहे. पण एक क्षण या गहन अंतरिक्षामध्ये मला काय अनुभूती येते? मला अनुभव येते की माझ्या चारी बाजूला संपूर्णपणे मिट्ट अशा तऱ्हेचा काळोख भरलेला आहे. हे अज्ञान आहे. कुठलाही पदार्थ मला दिसत नाही, ज्याला भावपदार्थ म्हणता येईल असा कुठलाही भावपदार्थ मला दिसत नाही. माझ्या स्वतःच्या शरीराचं देखील मला भान होत नाही. पण तरीही मला माझं अस्तित्वाचं भान होत आहे की मी आहे. एक क्षण, 2 क्षण, 3 क्षण मला एवढंच भान होतं की मी आहे. कारण मी किंचाळून ओरडतोय की मी एकटाच आहे. एकमेव अद्वितीय ब्रह्म. मी एकटाच आहे आणि मी एकटा या संपूर्ण, इथे पूर्व नाही, पश्चिम नाही, दक्षिण नाही, पश्चिम नाही, वर नाही, खाली नाही, पण सगळ्या व्यापक याच्यामध्ये मीच एक निष्ठा दिलेला आहे. एकमेव द्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन. या दुसरं काहीच मला दिसत नाही. हा माझा साक्षात्कार आहे. दुसऱ्या क्षणाला काय होतंय, माझ्या सगळ्या पेशी फुटून गेलेल्या आहेत आणि माझं शरीर काय झालेलं आहे, विलीन झालेलं आहे. मला माझा जो आभास होता आहे हा आभास देखील व्यापक विश्वामध्ये, व्यापक विश्वचैतन्यामध्ये लीन झालेला आहे. हे झालं, हा माझा अनुभव. हे मी तुम्हाला इथं आपण बसलं जर आपण अनुभव घेतला तर हे कान मिटले, डोळे मिटले, सगळंच मिटलं. आणि हे जर मिटून घेतल्यानंतर बाहेरचे रूप, रस, स्पर्श हे सगळे तुम्हाला जिवंत ठेवणारे आहे. आणि हे जर तुम्ही बंद करून घेतलं तर तुमच्या शरीराचं भानही हरपतं.
या अवस्थेमध्ये तुम्ही राहिल्यानंतर तुमच्या आतमधली एक आत्मा अनुभूती फक्त राहते. मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे, मग मी आहे, मी आहे, ही अनुभूती सारखी राहते. आणि ही आपली चैतन्याची, स्वतःच्या चैतन्याची अनुभूती आहे. आणि ही चैतन्याची अनुभूती जितकी तुम्ही व्यापक, त्या अवस्थेत जितके तुम्ही राहिले, ही अनुभूती एक व्यापक होत जाते. आता या ठिकाणी त्रिपुटी तुमची संपते. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी, प्रज्ञाता, प्रज्ञेय आणि प्रज्ञान ही त्रिपुटी तुमची समजून जाते. एक त्या संपूर्ण विश्वाकारा चैतन्य रूप तुम्ही बनून जाता. हा अनुभव होतो, हा आपला अनुभव. आणि या अनुभवासाठी जर तुमची ही जी उपनिषदांचा जो सिद्धांत आहे हे आपण मोठ्या कष्टाने शिकून घेतलेला असतो. हे शिकून घेतला तरी आपला तो अनुभव नसतो. आणि अनुभव असता तर माणसं वेडेवाकड्यासारखी वागलेली नसती. तो जर अनुभव खरोखर त्यांच्या हृदयामध्ये उतरला असतात तर माणसं वेडेवाकड्यासारखी वागली नसते. पण माणसं वेड्यावाकड्यासारखी वागतात. कसं? ब्रह्मसूत्र शिकल्यानंतर देखील वेड्यावाकड्यासारखी वागतात. कशी काय करतात, कसं काय करतात समजत नाही. पण हे अनुभव आपल्याला नसतो. आणि तुम्ही म्हणाल का हा अनुभव सगळ्यांचा कसं काय असू शकत? असं नाही, बरोबर आहे. पण या अनुभवासाठी तत्परता तरी किती आहे लोकांची. हा अनुभव आपल्याला मिळावा ती इच्छा किती लोकांची आहे. जशा तऱ्हेने आपण एक सर्वानंद, संपूर्णानंद याच्यामध्ये डिग्री घेतोय शास्त्रीय, तशाच तऱ्हेची एक आपण डिग्री घेतली. त्याच्यामध्ये काय शिकण्यामध्ये अर्थ आहे? काही जरूर नाही. असं शिकूच नका तुम्ही. काय झालेलं आहे? लोक इतिहास भूगोलाचा अभ्यास त्याचा उपनिषदाचं पाठ केली, हे केलं असं. पण हे जे आपण सगळं शिकतोय, अनुभव करतोय, हे काय आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ऊर्जिता अवस्था येते. पण ऊर्जिता अवस्था म्हणजे काय? एक आपण जी या मनुष्य योनीमध्ये आले त्या पहिल्या प्रथम आपण माणूस बनावं. आणि माणूस बनून जर जमलंच तर काय करावं? देव स्वरूपाला प्राप्त होईल. आणि देव याच्यासाठी संतांचे, ऋषीमुनीचा आणि शास्त्राचा उपयोग होता तो केवळ एवढ्यासाठीच होता. पण हे जर अनुभव आले नाही तर मग बाकीचं सगळंच वायाच गेलेलं आहे. बाकीचं बोलणं हे खोटंच आहे. ते जवळ शून्यच आहे. होय. आता तुम्ही म्हणाला ना, थोडं म्हणालात ना की ते हरेश आणि विनोद वगैरे माझ्याकडे शिकलेले. आम्ही त्यांना पूर्णपणे मनापासून सगळ्या गोष्टी अगदी पायाभूत मजबूत केलेल्या आहेत त्यांच्या. आता त्यांच्या जीवनामध्ये हे राहिलेली असेल, त्रुटी राहिलेली असेल की आपण केलेलं नाही, आपण तिकडे जाऊन हे खावं, कुठे हरिद्वारला आणि त्याला जाऊन हे खावं. तर ते मला वाटतं चुकीची गोष्ट आहे. कारण तुम्ही इथे जर काही घेतलेलं नाही आहे, पचवलेलं नाही, तर आणखी तुम्ही दुसरीकडे जाऊन काय करणार आहेत? कोणच्या कोरे तुम्ही राहणार आहे. चाच पडतच आयुष्य. हा, तुम्ही आम्ही ज्या वेळेला असायचो ना ऋषिकेशला, त्यावेळेला काही विद्यार्थी असायचे की ज्या वेळेला त्यांना विचारा काय शिकतोय, तर लघु शिकतोय. 6 महिन्यानंतर शिकल्यानंतर विचारलं तर काय शिकतोय, तर लघु. 2 वर्षानंतर विचारलं तर काय शिकतोय, लघु. 2.5 वर्षानंतर विचारलं तर काय शिकतोय, लघु. तर ह्यांना अनुभव असतो. 3 वर्ष शिकल्यानंतर काय करतोय, 3 वर्ष झाली तरी काय विचारतोय, लघुच. पण असं काय काम करतो, कमाल करतोय की लघुसाठी एवढी वर्ष कशी काय झालं? लघु तर 1 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. आम्हाला जो कुठलाही ग्रंथ आहे हा एकदा शिकल्यानंतर लागला, पुन्हा त्याच्यामध्ये बसण्याची आम्हाला काही गरज बसली नाही. आमचे ज्या वेळेला गुरुदेव आम्हाला शिकवायचे मुक्तानंद स्वामीजी महाराज, त्यावेळेला मुक्तानंद महाराज बोलत जायचे आणि खालची टीका टिप्पणी आम्ही लावून तयार असायचो. आता तुम्ही म्हणाल की हे प्रतिभा तुमच्यासारख्याकडे असू शकते, पण ती सगळ्यांकडेच कशी काय असू शकेल? म्हणते की प्रतिभा नसेल पण त्याच्यासाठीची असणारी श्रद्धा आणि दृढ अभ्यास तुमच्याजवळ असू शकतो का? असू शकतो की नाही असू शकतो? तो तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हालाही मिळू शकेल. पण काही मला जमतच नाही.
इथे सुद्धा मौजच असते सगळी. अनुभवाला माणसं सामोरे जाऊ इच्छित नाही, अनुभव घेऊ इच्छित नाही, त्या अनुभवाचं महत्वही जाणत नाही. उलट वाटतं का आपल्या जीवनाचं प्रयोजनही लोकांना समजत नाही. उलट असं वाटतं का हा अनुभव जर आला की केवळ ऐक्याचा, तर मग आपल्या भेदाचा व्यवहार संपला म्हणजे भेदाचा व्यवहार संपूनच जातो. हा. पण आज बघ नुकसान तर मी एक तुम्हाला सांगतोय की हा अनुभव तुम्हाला एक क्षणभर आला, बरोबर आहे ना, पण जग तसंच्या तसंच राहतं. जग नष्ट होत नाही, आत्यंतिक जगाचा नाश होत नाही, जग तुमच्या समोरच राहत आहे. आणि तसंच पहिल्यापेक्षा आणि पहिलं जसं आपण अज्ञानी होतो त्यावेळेलाही जग जसं होतं तसंच जग तुम्ही ज्ञान मिळाल्यानंतर, बोध झाल्यानंतर सुद्धा जग तसंच असतं. जगामध्ये काही फरक झालेला नव्हतो. मग फरक कशामध्ये झालेला असतो? समजुतीत फरक झाला. मग फरक कोणामध्ये झालेला असतो? जग जसंच्या तसंच आहे ना, जग जसंच्या तसंच बिकारी आहे, जग तसंच तसंच अनित्य आहे, जग तसंच्या तसंच स्वार्थ, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळे दोष सहित आहेत. अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष सगळं जगामध्ये आहे. मग जगामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे? जगामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. मग जग बदलत असतं की नाही बदलत असतं? जग बदलत असतं की नाही बदलत? नाही बदलत असतं. त्याची सिद्धीच जग विकासशील आहे, हो. याच्यामध्ये काही फरक पडतो का? नाही. त्या जग विकृती आहे, जग मिथ्या आहे, याच्यामध्ये काय फरक पडतो का? नाही. पहिल्यांदा जग सत्य होतं. समजुतीत फक्त होय ना? म्हणजे बदललं कोण? जग बदललं का तुम्ही बदललं? आपण मग हे आपण बदलायचं असतं, हे महत्वाचा भाग आहे. आणि हे सगळं तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळं तुम्हाला ते या लोकांना कळलं पाहिजे. या लोकांना हे कळत नाही की आपल्याला बोध झाला तर जगामध्ये काही फरक पडत नाही. ठीक आहे, जगामधली सत्यतेचा आपला जो आग्रह होता तेवढा हा एवढा संपून जातोय. जग निवृत्त होत नाही, जग तसंच. जगाचा भास होत राहतो की नाही राहतो? जगाचा भास होत राहणार. मग फरक कोणामध्ये होतात? आपण जे काही जगाला सत्य म्हणून रडत होतो ती काय रड आपली कमी होऊन जाते. आता त्याला जग हे असंच आहे, असंच राहणार आहे, विकर्षणच आहे, विकृतीच आहे, जडच आहे, दुःखपूर्णच आहे. संसार हा असाच आहे, संसाराचं नाव दुःख आहे, दुःखाचंच नाव संसार आहे. ही सगळी प्रतीती तुम्हाला अगदी दृढपणे व्हायला पाहिजे. आता हे जे म्हटले ना महाराज की हे चिंतन अखंड व्हावं वाटतं, याचाच अर्थ ते की वृत्तीला धरून सुखाची अभिव्यक्ती झाली तर आपला परमार्थ बरोबर आहे, नाहीतर नाही बरोबर. हे जे मनात बसतं हे लवकर जात नाही. आणि त्यासाठीच गुरुकृपा गुरुकृपा वगैरे काही हा म्हणजे पण हीच गोष्ट जर लक्षात आली तर मग मनुष्याला शंका नाही राहत की असं वाटतच राहतं. मग नित्य का म्हणून व्हावं वाटतं पुन्हा पुन्हा? तर नित्य नूतन सुखाची अभिव्यक्ती होते आणि अभिव्यक्ती होते ते दोन प्रकार याच्यामध्ये होऊ शकतात. डॉक्टर पण तुम्ही खाली बसले आणि हे मला बिलकुल जराही आवडत नाही. आता हे आहेतच म्हणतात मलाही खाली बसू द्या. नाही मलाही खाली बसू आम्हाला काहीच नाही ना, पण काही त्याचा त्रास आहे का काही? उलट आम्हाला हे चांगलं आहे. डॉक्टर साहेब मला हे सांगा, वृत्त्यात्मक सुखाची अभिव्यक्ती व्हावी हीच मागणी भगवद्गीतेमध्ये पहिला अध्याय झाल्यानंतर श्रीकृष्णाने पहिला अध्याय सांगितल्यानंतर अर्जुनाला बोध झाला का नाही? म्हणजे परत मी अर्जुनाला बोध न होण्या का अर्जुन मठ्ठ होता का? नाही. किंवा अर्जुनाला बोध पहिल्याच अध्यायामध्ये न करण्या इतकं श्रीकृष्ण काही कमी बुद्धिमत्तेचा होता का? नाही. मग दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, 18वा अध्याय का सांगत बसला. त्याच्यानंतर ही भगवद्गीतेनंतर महाभारतामध्ये कुठली गीता आहे? अष्टावक्र गीता आहे का? कुठली तरी गीता आहे. तिथे मध्ये पुन्हा अर्जुन तो प्रश्न विचारतो. याला कारण काय? याला कारण काय? म्हणजे कृष्ण एवढा माठ होता की त्याला पुन्हा 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 विचारावं लागतं. एखाद्या ढ माणून मुलाला सांगावं लागतं की शिकवावं लागतं.
पुन्हा पुन्हा तसं होतं का? नाही. दोन गोष्टी आहेत की पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एक पूर्णपणे अज्ञान, समजतच नाही आहे, मग काय करावं लागणार, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. दुसरी गोष्ट की श्रोता आणि वक्ता ह्या दोघांचंही समाधान होत नसतं त्या विषयासंबंधी, हे पण असू शकतं. लक्षात नाही आलं. श्रोता आणि वक्त्याचं समाधान होत नाही म्हणजे वक्त्याला तो विषय जसा असतो, तोच त्या निरंतर विषयाची चालू राहतो. गोडी जशी असते की दोघांचीही तृप्ती होत नसते. तृप्ती होत. की श्रोत्यालाही वाटत असं की या विषयावर आपल्याला याने अधिक सांगून द्यावं, आणि वक्त्यालाही वाटत असं की अजूनपर्यंत मला असं वक्ता मिळालेला नाही आहे, हा ऐकणारा मिळालाय, तर मी याला किती सांगू आणि किती नको असंही होऊ शकतं. आणि म्हणून ही पुनरावृत्ती होऊ शकत असते. त्याच्यामुळे असंही आहे की बोध झालेला असला तरी माणसं काय करतो, हा कसा तऱ्हेने सांगतोय, याची शैली काय, याच्यामुळे नवीन काय, याच्यासाठी ऐकण्याची एक उत्सुकता असते. म्हणूनही माणसं पुन्हा पुन्हा दुसऱ्या पाठामध्ये बसत, हेही बरोबर आहे. पण मग याच्यामधला फरक मला कसा काय काय? मी आता ह्या पाठाला बसलो, आता मी उपनिषद ऐकलं, पण मला हा पाठ ऐकणं आवश्यक आहे, आणि जर मी नाही ऐकला तर माझी त्रुटी जाणार नाही, हा भ्रम आहे. हा भ्रम आहे. हा भ्रम आहे पक्का. जर एक मात्र खरं त्रुटी आहे झाली, डॉक्टर साहेब, एक मात्र खरं आहे, हा माझ्या अनुभवावरून मी सांगतोय. मी स्वतः उपनिषद वाचली, आणि ही उपनिषद वाचल्यानंतर कित्येक वेळेला ती शिकवली देखील आहे. पहिल्यांदा शिकवला तो नुसता अनुवाद होता, दुसऱ्यांदा शिकवल्यानंतर थोड्यामध्ये त्याच्यामध्ये फरक होत गेला. आणि जेव्हा 7, 8, 9, 10व्या वेळेला शिकवायला लागलो, विद्यार्थी बदलत गेले. पण माझ्यामध्ये मात्र काय फरक झाला, काय सांगू शकते का? मला जे पहिले शब्द ज्याचा मी अनुवाद करत होतो किंवा तो अर्थ मी स्वतः अनुभवायला लागलो, ते काय करत असतात लोकांना सांगत असताना त्या अर्थाचा अनुभव मला स्वतःला यायला लागला, आणि वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचा अनुभव यायला लागला. आणि हे मग शिकवणं कशासाठी असतं की वस्तुस्थिती तीच आहे, विषय वस्तू तीच आहे, पण तिची गोडी वेगवेगळ्या तऱ्हेने चाकणं, तिचा अनुभवाच्या अंतरंगामध्ये शिरणं आणि तद्रूप होणं, हे महत्वाचं भाग असतं. म्हणजे एकदा तुम्ही शिकवल्यानंतर आला अनुभव असं तुम्ही म्हणू शकत नाही, बरं का? आणि ती अनेक वेळा तुम्ही घेतल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये तद्रूप होऊ शकता. आता ही माणसं काय करतायत, ते शिकलं झालं, एकदा डिग्री घेतल्यानंतर जसं तुमचं 6वीचं ठेव ना, झाली प्रस्थांतर. 6वीचा विद्यार्थी झालं तर 6वी पास झाली, आता मग पुस्तकं देऊन टाकायचं, 7वीची नवीन पुस्तकं घ्यायची. तशा तऱ्हेचा एकदा शिकवलं त्याच्यानंतर त्याचा कधीही विचार करत नाही. ग्रंथाची आम्ही आता या ठिकाणी जर बसलो ना, कधीही तो ग्रंथ आल्यानंतर त्याच्यामधल्या त्या खुणा करून ठेवलेल्या असतात, त्याचं चिंतन करून करायला लागल्यानंतर खूप रडू येतात, वेळेतून असू यायला लागतात. काय अनुभव आहे, ऋषींचा काय अनुभव आहे, संतांचा काय अनुभव आहे. हे आता ही गाणी बिणी म्हणतात, भजन म्हणतात सगळे, म्हणतो काय कशासाठी भजन म्हणतात रे, कशासाठी म्हणतात? आत्मसंगीत ऐकण्याऐवजी या संगीताला जास्त तुम्ही भजन कशासाठी म्हणताय, त्याच्यातला भावाशी कधी तद्रूप झालेत का तुकाराम महाराज, त्या ओवीशी कधी तद्रूप झालेला आहे का, मला त्यांना अर्थ. आमचा अशोक महाराज सुंदर मध्ये म्हणतोय, अशोक महाराजला ओळखतं आवडत आहे का? हा, बोल बोल. स्वामी संगीत ऐकल्याच्यानंतर थोडा होते पूर्वी ते पूर्वी ना 4 वर्ष आनंद. या रुपये वेदीने काय करू माय, बोल मग आनंद वाटतो. हा, संगीत ऐकल्याच्यानंतर याचा ऐकल्यानंतर माणूस एकदम म्हण चल पटकन, स्वामी वेळ आहे ना, सगळं वेळ किती वेळ नाही घेणं, किती वेळ आम्हाला काय विश्रांतीची आहे. बोल बोल अभंग बोल. सावळी प्रतिमा घेऊन सुकुमार,
सावळी प्रतिमा घेऊन सुकुमार सावळी प्रतिमा घेऊन सुकुमार सावळी प्रतिमा घेऊन सुकुमार सावळी प्रतिमा घेऊन सुकुमार खेळत सुंदर गोकुळी रया खेळत सुंदर गोकुळी रया या रूपे वेधिले काय करू माय या रूपे वेधिले काय करू माय खेळत सुंदर गोकुळी रया खेळत सुंदर गोकुळी रया त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता या रूपे वेधिले काय करू माय या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय मी पणा ठाव नुरेची पण सर्वथा मी पणा ठाव नुरेची पै सर्वथा मी पणा ठाव नुरेची पै सर्वथा मी पणा ठाव नुरेची पै सर्वथा प्रपंचाची कथा ब्रह्म झाली प्रपंचाची कथा ब्रह्म झाली त्या रूपे वेधिले काय करू माय या रूपे वेधिले काय करू माय प्रपंचाची कथा ब्रह्म झाली प्रपंचाची कथा ब्रह्म झाली त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय
बाप निवृत्ती राजे दाविता तिखुना 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 नाम नारायणा पाठ कीजे नाम नारायणा पाठ कीजे त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय नाम नारायणा पाठ कीजे नाम नारायणा पाठ कीजे त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय अवघे निर्गुण होय पाचारिता अवघे निर्गुण होय पाचारिता त्या रूपे वेधिले काय करू माय त्या रूपे वेधिले काय करू माय ते बघा भगवंताने काय आवाज दिलेला आहे की याच्यामध्ये समाधी लागते की नाही समाधी लागून इतका आवाज आहे पण त्या स्वतःच काय हे दुसऱ्याच्या समाधी लावू शकतो स्वतःच्या समाधीचं आता ते याच्यामध्ये या अभंगाविषयी विचार करण्यासारखे किती गोष्टी त्याचे बंद करतात ही मंडळी जी भजनवाली मंडळी आहे ना ती रागदारीमध्ये प्रवीण असतात स्वरामध्ये प्रवीण असतात तालामध्ये प्रवीण असतात त्यांचा गळा भगवंताने गोड गळा दिलेला असतो आणि त्याच्यामधल्या भावपदार्थ काय समजून असं आता ह्याच्यामध्ये बघा ज्ञानेश्वर महाराज पाहतायत कोणाला सावळ्या कृष्णाला पाहताय गोपिकेच स्त्री असेल बरोबर आहे ना ढवळणच आहे ना? हा त्या रूपे वेदिले ते वेदिलं म्हणजे काय अवघे निर्गुण होय पाचारिता म्हणजे काय त्याचा कोणी कधी विचारच करत नाही आणि हा जर विचार करायला लागला तर साक्षात्कारापेक्षा वेगळी काहीच गोष्ट नाही तिथे पूर्णपणे साक्षात्काराची गोष्ट आहे ज्यावेळेला मी पतंजलीचं न्यायसूत्र आम्ही शिकवलं किंवा स्वतः शिकलं त्यावेळेला दोन गोष्टी सांगितलेल्या संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी म्हणून सांगितलं त्या ठिकाणी जे सांगितलं ते इतक्या क्लिष्ट भाषेमध्ये व्याज भाषा आहे तुम्ही वाचलंच असेल खूप क्लिष्ट आहे ते संपूर्णपणे क्लिष्ट आहे त्याचा अर्थही समजत त्याचा अनुभवही घेता येत नाही त्या गोष्टीमध्ये तिथे सांगितलं असतं ते अनुभव कसा घ्यायचा याचा अर्थ काय ते आपल्याला समजतही नसतं पण इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एका दोन ओळीमध्ये एका चरणामध्ये ते सगळं समजून सगुण कृष्ण ब्रह्माचं ज्यावेळेला दर्शन झालंय त्या दर्शनापासून म्हणजे संप्रज्ञात समाधीपासून निर्गुण पूर्ण ब्रह्मापर्यंत कसं जायचंय आणि असंप्रज्ञात समाधीमध्ये कसं जायचं हे त्या ठिकाणी जाऊन सांगितलं बरोबर आहे आता हे आम्हाला ताबडतोब कळतं कारण आम्ही ते शिकलेलं असतं आणि त्या अभंगाचा अर्थ आम्ही आकळू शकतो त्याच्यामधून तद्रूप आम्ही त्याच्यामध्ये होऊ शकतो गाणारी म्हणजे भजन गाणारी म्हणजे केवळ पाठ करतात केवळ गाऊ शकतात त्या
भजनातल्या भावार्थाशी तद्रूप होऊ शकत नाही. प्रपंचाची कथा ब्रह्म झाली म्हणजे काय, कशी काय होऊ शकेल? प्रपंचाची कथा ब्रह्म झाली म्हणजे काय अर्थ काय ते तर समजावून सांगा ना. कोणीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. नाही सांगू शकत असं ते खूप वेळ घेतला. डॉक्टर साहेब प्रपंचाची कथा ब्रह्म झाली यांनी हेच अर्थ घ्यायचा ना काय? की प्रपंच अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर प्रपंच अधिष्ठान स्वरूपच होत गेलं. प्रपंचाची कथा प्रपंचाविषयी आम्ही जेव्हा बोलायला गेलो तर प्रपंचाचं स्वरूप असं झालं का आता प्रपंच नाही राहिला, आम्हाला ब्रह्मरूपताचा अनुभूतीला आला. हो, आणखी काय दुसरं काय अर्थ आहे? प्रपंचाची कथा ब्रह्म झाली म्हणजे काय? प्रपंच राहिलं नाही, त्याचं बाद समानाधिकरण झालं आणि प्रपंच रूपाने बाद झालेला आहे. आणि आमच्यासाठी आता प्रपंच राहिलेला नाही. तर प्रपंच म्हणजे आमच्या दृष्टीने शून्य झालं, ते एक ब्रह्मच झालेला आहे. हा साक्षात्कार आहे ना ज्ञानेश्वर महाराजांचा, हा साक्षात्कार आहे. आणि तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या गवळणी आणि अभंग जितके तुम्ही पाहाल, त्याच्यामध्ये जितके तद्रूप व्हाल तितके तुम्ही काय होऊ शकाल, तितका तुम्हाला साक्षात्कार झाला. ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात्कारी संत होते. साक्षात्काराचा अर्थ तरी काय असं मी ज्यावेळेला विचारल्यानंतर लोकांना सांगता येत नाही की त्यांनी भिंत चालवली. भिंत चालवली हे काय साक्षात्काराचं काय, कसलं काय म्हणतोय? त्यांनी चांगदेवाला पराभूत केला. ते काय सांगताय तुम्ही? वेड्यामुखी भेद करून याच्यात काय तुम्ही सांगताय? ज्ञानेश्वरी हे काय याच्यामुळे ज्ञानेश्वर आहेत का? कुठला जादूगार देखील या गोष्टी करू शकतो? अमृतानुभवाला ज्ञानेश्वरीला तेच सांगतोय. अमृतानुभवाचा चांगदेव वाचा वाचा ही संपूर्ण ही ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामधले हे करा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज काय हे तुम्हाला कळून येऊ शकेल. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर टीका का उचलली, लेखणी का उचलली, याचा विचार करा तुम्ही. ते ज्ञानेश्वर महाराज हे तत्वज्ञानी संत होते, साक्षात्कारी संत होते, पूर्णपणे वेदांती होते. आता वेदांत त्यांनी सामान्य लोकांच्या भाषेमध्ये सांगितलं ही आपल्या मराठी माणसावरची कृपा आहे, मराठी माणसावर त्यांनी केलेला अनुग्रह आहे, मराठी माणसाची पुण्याई आहे, मराठी संतांची मोठी शक्ती आहे की आपल्याला या अशा मोठे ठेवे मिळालेले आहेत. असं घ्या, मला आनंद येतो. ही मंडळी ज्या वेळेला भजन म्हणतात त्यावेळेला मी माझी समाधीला त्याच्यातल्या भावार्थाशी मी तद्रूप बघून जाऊ शकतो. आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा भगवंताच्या अनुग्रहाचे आभार मानतो की त्याने मला आळंदीला असताना, आळंदीला अजान वृक्षाखाली, जयराम गोवाच्या अजान वृक्षाखाली असताना, सिद्धभेटमध्ये असताना सुद्धा मला तिथे हाकलले जात होते तिकडे जा. आणि तिकडे सगळं शास्त्र करून परत इथे आणून टाकलं. याचं बरं आता मी संत वाङ्मयाचा अधिक चांगल्या तऱ्हेने रसद ग्रहण करू शकतो, समजू शकतो, उमजू शकतो. हां, कीर्तनकारासारखं मी व्यक्त करू शकत नाही. हा माझा दोष म्हणा किंवा भगवंताची कृपा म्हणा, कारण नाही तर मी वेगळाच झालो असतो. चला, आपला वेळ घेतलेला आहे.